महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथे झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविले जाणार आहे। किनगाव येथील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या आवारात आयोजित या सोहळ्यात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार डॉक्टर कल्याण काळे, संदीपान भुमरे, आमदार संजय केनेकर, प्रशांत बंब, रमेश बोरनारे, आमदार अनुराधा चव्हाण, संजना जाधव तसेच ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त जितेंद्र पाडळकर, मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद मुख्य कार्य अधिकारी तसेच आदर्श गाव हिरवे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे, पाणी फाउंडेशनचे अविनाश पोळ आदी मान्यवर उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांच्या समृद्ध पंचायत राज मोहिमेच्या शुभारंभ दरम्यान सामान्य नागरिकांची कमतरता स्पष्ट दिसून आली। आयोजकांनी 3 मंडप तंबू उभारले असले तरी मध्यभागी असलेल्या मुख्य तंबूशिवाय सामान्य नागरिकांच्या कमतरतेमुळे दोन्ही बाजूचे तंबू रिकामे दिसत होते। सदर कार्यक्रमात बहुतेक अंगणवाडी सेविका, बालवाडी सेविका, महिला बचत गट आणि जिल्हाभरातून बोलवलेले जबाबदार प्रशासनातील लोक उपस्थित होते। स्थानिक नेत्यामधील गटबाजीमुळे फुलंब्री येथील रहिवासी सदर कार्यक्रमापासून पाठ फिरविली होती। त्यामुळे सदर कार्यक्रमात फुलंब्री शहरातील रहिवासींची उपस्थिती कमी दिसून आली। कार्यक्रमाचे नियोजन नवीन कार्यकर्त्याच्या हाती दिल्यामुळे वरिष्ठ व जुने कार्यकर्त्यामध्ये नाराजगीचे सूरही दिसून आले। महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ नियोजन कार्यक्रम ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हाती दिला होता। परंतु आमदार अनुराधा चव्हाण यांनी मंडळ अधिकारी सुचित बोरसे व गोपाल वाघ सारखे नवीन कार्यकर्त्याच्या हाती दिल्यामुळे जुने व निष्ठावान भाजप कार्यकर्त्यामध्ये नाराजीचे सूर दिसून आले। स्थानिक नेत्यामधील गटबाजीमुळे फुलंब्री येथील रहिवाशांनी सदर कार्यक्रमापासून पाठ फिरविली। त्यामुळे सदर कार्यक्रमात फुलंब्री शहरवासीयांची उपस्थिती कमी दिसून आल्याची जोरदार चर्चा फुलंब्री शहरात आज होती। फुलंब्रीतील ताजा घडामोडीसाठी फुलंब्री टाइम्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा।